मकर राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात सूर्यसंक्रमण, विशेष अंतर्मुखता, आत्मपरीक्षण आणि मागील गोष्टींचा हिशेब लावण्याची प्रवृत्ती वाढवणारा ठरेल. शनीचा प्रभाव असल्यामुळे जबाबदाऱ्या वाढतील, परंतु त्याचवेळी कर्माचा योग्य मोबदला मिळण्याची शक्यता निर्माण होईल. बुध शुक्र युतीमुळे संवाद, करार आणि आर्थिक नियोजन यामध्ये सकारात्मक हालचाली दिसून येतील. चंद्राची स्थिती आठवड्याच्या मध्यात थोडासा मानसिक ताणतणाव निर्माण करू शकते, त्यामुळे भावनिक निर्णय शक्यतो टाळलेले बरे. नोकरी करणाऱ्या मकर राशीच्या जातकांना या आठवड्यात शांतपणे काम करण्याची गरज आहे. कुठल्याही गोष्टी इकडच्या तिकडच्या चर्चा करू नका. वरिष्ठांकडून अपेक्षा जास्त असेल, परंतु तुम्ही तुमच्या अनुभवाच्या जोरावर त्या सहज पूर्ण कराल. बदली किंवा नवीन जबाबदारीची चर्चा होऊ शकते. ऑफिसमधील राजकारणांपासून स्वतःला दूर ठेवा. सरकारी, प्रशासकीय, व्यवस्थापन क्षेत्रात काम करणाऱ्या मकर राशीच्या जातकांना हा आठवडा स्थिर पण मेहनतीचा जाणार आहे. व्यावसायिकांसाठी हा आठवडा नियोजनाचा असून नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी पूर्ण विचार करा. जुन्या ग्राहकांशी पुन्हा संपर्क वाढणार आहे. थांबलेली कामे ह्या आठवड्यात पुन्हा सुरू होऊ शकतात. जुनी येणी वसूल होऊ शकतात. भागीदारी व्यवसायात पारदर्शकता ठेवा, अन्यथा गैरसमज निर्माण होऊ शकतात. जमीन, बांधकाम, यंत्रसामग्री व दीर्घकालीन प्रकल्पांमध्ये हळूहळू या आठवड्यात थोडीशी प्रगती होताना दिसेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात सातत्य ठेवणे गरजेचे असून एकाग्रतेत अडथळा निर्माण होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. नियोजनबद्ध अभ्यास केल्यास त्याचे चांगले परिणाम मिळतील. स्पर्धा परीक्षा, अकाउंट्स, लॉ, इंजिनिअरिंग किंवा प्रशासनाशी संबंधित शिक्षण घेणाऱ्या मकर राशीच्या जातकांना या आठवड्यात संयम बाळगणे आवश्यक आहे. गुरुचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊ शकतात. वैवाहिक जीवनामध्ये ह्या आठवड्यात संवादाचे महत्त्व जाणा. जोडीदाराशी मनमोकळेपणाने बोलल्यास गैरसमज दूर होतील. कामाच्या ताणामुळे थोडा तणाव निर्माण होऊ शकतो, पण त्यामुळे जाणीवपूर्वक कुठल्याही गोष्टीला वेळ दिल्यास तुम्ही योग्य नियोजन करू शकाल. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा आठवडा थोडासा संवेदनशील जाणार आहे. भावनिक प्रतिक्रिया देण्याऐवजी समजूतदारपणा दाखवणं आवश्यक आहे. जुन्या नात्यांबाबत निर्णय ह्या आठवड्यात तुम्ही घेऊ शकता. आर्थिकदृष्ट्या आठवडा संमिश्र स्वरूपाचा असून उत्पन्न स्थिर राहील, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे देखील आवश्यक आहे. अनावश्यक खर्च, विशेषतः आरोग्य व प्रवासाशी संबंधित खर्च ह्या आठवड्यात होऊ शकतात. दीर्घकालीन बचत, विमा व निवृत्ती योजनांबाबत विचार करणे आवश्यक आहे. त्याकरिता हा काळ अनुकूल आहे. कर्ज घेणे व कर्ज देणे या दोन्ही गोष्टी या आठवड्यात टाळलेल्या बऱ्या. आरोग्याच्या दृष्टीने मकर राशीच्या जातकांना सांधेदुखी, थकवा किंवा झोपेची कमतरता जाणवू शकते. तेव्हा नियमित व्यायाम करा, प्राणायाम करा आणि पुरेशी झोप घ्या. ध्यान व सकाळची शांत चाल आवश्यक ठरेल. मकर राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 4 व 8. शुभ रंग आहे गडद, निळा व राखाडी. शुभवार आहे रविवार, गुरुवार व शुक्रवार. शुभ दिनांक आहे 5 व 8 जानेवारी. व मकर राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय, श्री शनी महाराजांचे ध्यान करून ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा रोज किमान 12 वेळेला जप करा व गरजू व्यक्तीला काळे तीळ किंवा काळे वस्त्र दान करा. त्यामुळे आयुष्यात येणाऱ्या अडचणी कमी होतील आणि मनःशांती लाभेल.